नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजची बातमी तुमच्यासाठी फक्त महत्त्वाचीच नाही, तर खूप मोठा दिलासा देणारी आहे. तुम्हीही थकीत कर्जामुळे चिंतेत आहात. 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान नक्की कधी मिळणार? हाच प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? तर मित्रांनो, तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मे महिन्याच्या अखेरीस यावर मोठा निर्णय होणार असून 30 जूनपूर्वी थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. हे सगळं कसं होणार आणि कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार? याचीच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जी 2 लाखांची कर्जमाफी जाहीर केली होती, त्याची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्जमाफीचा फायदा राज्यातील तब्बल 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी सहकार विभागाने बँकांकडून संपूर्ण डेटा गोळा केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या काळातील थकबाकीदार शेतकरी आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आता तयार करण्यात आली आहे. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत आहेत, त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शासनाकडे आपली माहिती पोहोचली आहे का? तर लक्ष देऊन ऐका. सहकार विभागाने बँकांकडून तब्बल 54 रकान्यांमध्ये शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवली होती. यामध्ये तुमची बँक शाखा, IFSC कोड, आधार क्रमांक, जमिनीचा रेकॉर्ड, पीक कर्ज संयुक्त खाते आहे का, पिकाचे नाव, मंजूर झालेले कर्ज आणि तुम्ही परतफेड केलेली रक्कम अशा बारीक-सारीक गोष्टींचा समावेश आहे. बँकांनी 2022 ते 23 ते 2024 ते 25 या 3 वर्षातील थकबाकीदार आणि नियमित कर्जदारांची ही सर्व माहिती सहकार विभागाला पाठवली आहे. आणि सहकार विभागाने ती राज्य सरकारकडे सादरही केली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पैसे कधी मिळणार? मित्रांनो, या कर्जमाफीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल एप्रिलमध्येच सरकारला दिला आहे. आता सरकारकडून या कर्जमाफीचे अंतिम निकष निश्चित केले जात आहेत. एकदा का हे निकष ठरले की मे महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर फायनल मोहर उमटेल. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना बँकांना कर्ज भरावे लागते. पण त्याआधीच म्हणजेच 30 जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. थोडक्यात सांगायचे तर कर्जमाफीची गाडी आता सुसाट निघाली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात आनंदाची बातमी धडकणार आहे. जसे या कर्जमाफीचे अंतिम निकष शासनाकडून जाहीर होतील, तसा सर्वात आधी आणि सर्वात अचूक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येऊ. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि हो, तुमच्या गावातील इतर शेतकरी मित्रांना आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ही दिलासादायक बातमी मिळेल. शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.